आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आले असता बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं त्यांना एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये आम्ही आमच्या प्रमुख मागण्या त्यांना सांगून त्यांच्याकडून आश्वासन घेतले आहे की जी वाढीव पाणीपट्टी शेतकऱ्यांच्यावर लादली गेलेली आहे ह्या जलसंपदा विभागानं ती तात्काळ रद्द करण्यात यावी। त्याचप्रमाणे हा जो कृष्णा कॅनल आहे ही आमची सातारा जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी आहे। बाउंड्रीवर असला तरी शेतकऱ्यांना तिने सुजलाम सुफलाम केलंय। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सैदापूर असेल गोवारे असेल या ग्रामपंचायत ती घाण टाकत असतात, तरी त्या बंदिस्त कॅनल करावा अशी एक आम्ही मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे कोयना धरण हे आमची भाग्यलक्ष्मी मानली जाते महाराष्ट्राची, त्यातील काही यांत्रिकी काम आहेत त्यांना निधी उपलब्ध होत नाही म्हणून मोठे काम त्यातले थांबलेले आहेत। त्या संदर्भात बी आम्ही त्यांच्यावर सविस्तर चर्चा केली। त्याचप्रमाणे ज्यावेळेस उपसाबंदी कायदा लावला त्यावेळेस सगळ्यात आधी सातारा जिल्हा त्यात होरपळला गेला, कारण सातारा जिल्ह्यामधले जे निडल गेट नावाचे गेट असतात, बंधारे असतात, ते ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजे 25-22 तारखेलाच मेच्या ते काढली गेली। या संदर्भात आम्ही त्यांच्या समोरच पाटबंधारे अधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांना येणाऱ्या परिस्थितीची जाण करून दिली।